वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सीटेट फेब्रुवारी 2024साठी आपण मराठी भाषा अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणले आहोत. मित्रांनो, जे तुम्हाला सीटेट फेब्रुवारी 2024साठी पेपर 1 आणि पेपर 2साठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईटच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, जेणेकरून तुम्ही सगळे व्हिडिओ जे आहे ते आमच्या चॅनलमध्ये पाहू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. संपूर्ण जे प्रश्न असणार आहे ते इम्पॉर्टंट असणार आहे आणि सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला सीटेट फेब्रुवारी 2024 मध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, हिंदी आणि मराठी भाषेमध्ये. तर हे बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनाबद्दल बोलू शकतात. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे: स्थानांतरण, स्वच्छता, संरचना, अवलंबित्व किंवा तारतम्य. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा, प्रश्न असा आहे की कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसं त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनाबद्दल बोलू शकतात. तर हे बघा, पर्याय जे 1 दिलेला असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन 1 जे असेल मित्रांनो ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्थानांतर म्हणजे डिस्प्लेसमेंट, ऑप्शन 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. आता हे बघा, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, स्थानांतर म्हणजे काय, तर हे बघा, मानवी भाषेचे असे वैशिष्ट्य आहे ज्यामुळे व्यक्ती भूतकाळ, भविष्यकाळ किंवा सध्याच्या काळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल बोलू शकतो, म्हणजे डिस्प्लेसमेंट. आपला जे पर्याय 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. आता त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भारतात एकूण किती भाषाकुले मानले गेले आहेत. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: 4, 6, 8 किंवा 10. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे की भारतात किती भाषाकुल मानले गेले आहे. तर 4 भाषाकुल मानले गेले आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. आता हे बघा, पुढे माहिती दिलेली आहे की भारतात प्रमुख 4 भाषाकुल पुढीलप्रमाणे आहेत की इंडो आर्यन भाषाकुल 1 नंबर, द्रविड भाषाकुल 2 नंबर, ऑस्ट्रिक ज्याला आपण ऑस्ट्रो किंवा ऑशियाटिक असे सुद्धा म्हणतो 3 नंबर, आणि तिबेट बर्मन भाषाकुल हे 4 नंबर. अशा प्रकारे 4 भाषेची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता त्यानंतर जे पुढचा प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की भाषा शिकवत असताना शिक्षिका विज्ञान आणि समाजशास्त्रातील उदाहरणे देते, असे करण्याला काय म्हणता येईल. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, शिक्षिका जेव्हा भाषा शिकविताना विज्ञान आणि समाजशास्त्रातील उदाहरणे देते याला काय म्हणतात. तर हे बघा, भाषेचे अभ्यासक्रमापलीकडे शिक्षण, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मराठी भाषा पॅडागॉजीमध्ये सोपे प्रश्न विचारले जातात आणि संपूर्ण पेपर जे असतो मित्रांनो ते सोपा असतो, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भाषा शिक्षणातील ज्ञानात्मक दृष्टिकोन पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर देतो. तर हे बघा मित्रांनो, ज्ञानात्मक दृष्टिकोन कोणत्या गोष्टीवर भर देतो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. चुकणे हा भाषा अध्यापन प्रक्रियेचा भाग आहे. एखाद्या गोष्टीची सवय लावणे यातून भाषा अध्ययनात मदत होते. संवाद पाठ करणे व त्याचे पुनरुच्चारण करणे यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे. चुका शक्यतो लवकर सुधारून घेतल्या पाहिजेत, नाही तर ते विद्यार्थ्यांच्या डोक्यावर घर करतात. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की ज्ञानात्मक दृष्टिकोन पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर देतो. तर हे बघा मित्रांनो, चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचाच भाग आहे, म्हणजे जे ऑप्शन 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न नंबर 5 विचारलेला आहे की कविता शिकवताना पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते. आता हे बघा मित्रांनो, कविता शिकविताना कोणती बाब सर्वात जास्त महत्त्वाची ठरते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेला आहे. प्रत्येक कवितेचा एक निश्चित अर्थ असतो. कवितेचे एकापेक्षा अधिक अर्थ असतात.
कविता सामाजिक मुद्द्यावर व्यक्त होत नसते किंवा कविता भावनात्मक मुद्द्यावर भाष्य करीत नसते. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा या ठिकाणी प्रश्न आहे की कविता शिकवताना कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे. तर ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे की कवितेचे एकापेक्षा अधिक अर्थ असतात. म्हणजे जे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे, योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे हे बघा प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की भाषा संपादनाच्या दृष्टीने शब्द संग्रहात वाढ म्हणजे काय. तर हे बघा भाषा संपादनाच्या दृष्टीने शब्द संग्रहात वाढ म्हणजे काय अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. व्याकरण विकासाची पायरी होयो, वाक्यरचना संपादनूक होयो, सामाजिक व इतर शब्दांची संपादनूक होयो किंवा भाषा संपादनुकीसाठी प्रेरणा होयो. तर हे बघा या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन सी, म्हणजे सामाजिक व इतर शब्दांची संपादनूक होयो. ऑप्शन जे सी असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न नंबर 7 हे बघा 7वा प्रश्न विचारलेला आहे की व्याकरण शिकण्याचा मुख्य उद्दिष्ट कोणता. आता हे बघा व्याकरण शिकविण्याचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे. तर हे बघा विद्यार्थ्यांची धारणा क्षमता वाढविणे, विद्यार्थ्यांची आकलन कौशल्य वाढविणे, शब्द उच्चार सुधारणे आणि त्यामधील अचूकता वाढविणे किंवा विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य वाढविणे. खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो, रिपीट होऊ शकतो प्रश्न परीक्षेमध्ये की व्याकरण शिकविण्याचे मुख्य उद्दिष्ट कोणते. तर हे बघा आपले जे मुख्य उद्दिष्ट असणार आहे ते असणार आहे विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य वाढविणे. म्हणजे जे ऑप्शन 4 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न नंबर 8 दिलेला आहे की द्विभाषिक अध्यापन पद्धतीमध्ये. आता हे बघा मित्रांनो द्विभाषिक अध्यापन पद्धती संदर्भात प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 पर्याय सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे की द्विभाषिक अध्यापन पद्धतीमध्ये. तर हे बघा शिक्षक फक्त लक्ष्य भाषेतच बोलतात, फक्त आला म्हणजे आपला हा निगेटिव्ह उत्तर झाला. वर्गातील विद्यार्थी त्याच भाषेत बोलतात, शिक्षक विद्यार्थी बोलत असलेल्या भाषेत बोलतात किंवा शिक्षक लक्ष्य भाषा आणि विद्यार्थी बोलत असलेली भाषा या दोन्ही भाषेत बोलतात. तर हे बघा या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते 4 असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे की द्विभाषिक अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षक लक्ष्य भाषा आणि विद्यार्थी बोलत असलेली भाषा म्हणजे मातृभाषा त्यांची दोन्ही भाषेत बोलतात. आपला जे ऑप्शन डी असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे की पुढील शब्द कोणत्या वर्गात मोडतात. तर हे बघा काही शब्द दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की जे पुढील दिलेले शब्द आहे ते कोणत्या वर्गात मोडतात अशा प्रकारे प्रश्न आहे. शब्द आहे की निष्काळजीपणे, आज, मोठ्याने, सावकाश, उद्या, इथे, रागाने, कुठेही, आनंदाने, नंतर किंवा सगळीकडे अशा प्रकारे आपल्याला काही शब्द दिलेले आहे. आता हे शब्द कोणते आहे, नाम आहे, सहाय्यक क्रियापदे आहे, क्रियाविशेषणे आहे किंवा सर्वनाम आहे. तर हे बघा हे जे सगळे असणार आहे मित्रांनो ते क्रियाविशेषण असणार आहे. म्हणजे जे ऑप्शन 3 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय 3 जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की शब्दरहित संज्ञापन म्हणजे काय. तर हे बघा मित्रांनो सोपा प्रश्न आहे. शब्दरहित संज्ञापन म्हणजे काय तर हावभाव. आपला जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 2. म्हणजे ऑप्शन 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न दिलेला आहे. आता हे बघा प्रश्न क्रमांक 11 विचारलेला आहे की वृत्तांत लेखन करताना पुढीलपैकी कोणत्या कृतीचे अनुकरण केले पाहिजे. आता हे बघा मित्रांनो सोपा प्रश्न आहे की जेव्हा आपण वृत्तांत लेखन करत असतो तेव्हा आपल्याला कोणती कृतीचे अनुकरण करणे गरजेचे आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. शब्द मर्यादा, अलंकारिक भाषेचा वापर, संबंध दर्शक सर्वनामाचा वापर किंवा विचारांची सुसूत्रता. तर हे बघा मित्रांनो वृत्तांत लेखन करताना विचारांची सुसूत्रता आवश्यक असते. म्हणजे जे ऑप्शन डी असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला मराठी भाषा पॅडागॉजी आणि हिंदी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जाणार आहे. म्हणजे मित्रांनो काहीच म्हणजे प्रश्न फक्त लॉजिकली प्रश्न असतात, सोपे प्रश्न असतात. आपल्याला काहीच पाठ करायची आवश्यकता नाही किंवा काहीच लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, फक्त प्रॅक्टिस पाहिजे.
तुम्हाला हिंदी भाषा पेडागॉजी आणि मराठी भाषा पेडागॉजीमध्ये सेम प्रश्न विचारले जातात, फक्त आपली भाषा बदलली जाती, सिर्फ आपकी क्या है लैंग्वेज चेंज होती है। हिंदी का प्रश्न हिंदी में पूछा जाएगा, मराठी का प्रश्न क्या है आपको मराठी में पूछा जाएगा। वीडियो को लाइक कर देंगे दोस्तों, क्योंकि बहुत ज्यादा इंपॉर्टेंट क्वेश्चन हम यहाँ पर देख रहे हैं। वीडियो को प्लीज लाइक कर देंगे। प्रश्न पूछा गया की भाषा अध्ययनात सामाजिक संपर्काची भूमिका महत्वपूर्ण ठरते हे विधान कोणी मांडले। आता हाच प्रश्न हिंदीमध्ये विचारला गेला तर अशा प्रकारे विचारला जाईल की भाषा अध्ययन में सामाजिक संपर्क की भूमिका महत्वपूर्ण होती है, ऐसा किसका मानना है। तर हे बघा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, चॉमस्की, पीगेट, वायगोस्की आणि स्किनर। तर हे बघा सामाजिक सांस्कृतिक हे जे शब्द येतात मित्रांनो ते वायगोस्कीशी संबंधित असणार आहे, म्हणजे जे आपला ऑप्शन 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आहे की हे बघा संभाषण कौशल्यात कोणती बाब महत्वाची ठरते। आता हे बघा मित्रांनो संभाषण कौशल्यात कोणती बाब महत्वाची ठरते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, स्पष्ट आणि योग्य उच्चारण, मसुदा आणि परिस्थितीप्रमाणे बोलणे, मृदू संभाषण किंवा अलंकारिक भाषा। तर हे बघा मित्रांनो परिस्थितीप्रमाणे बोलणे म्हणजे जे ऑप्शन 2 दिलेला आहे, आपला जे ऑप्शन 2 दिलेला आहे सिच्युएशन नुसार बोलणे, म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे मित्रांनो ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी सुद्धा राहणार आहे। प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे की भारतात प्रादेशिक भाषेच्या विकासासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब अडथळा ठरत नाही। तर हे बघा मित्रांनो प्रादेशिक भाषा म्हणजे कोणती भाषा, तर विदेशी भाषा। आता विदेशी भाषा संदर्भात प्रश्न आहे की कोणती बाब अडथळा ठरत नाही अशा प्रकारे प्रश्न आहे। तर हे बघा लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे, पर्याप्त सोयी नसणे, हा मुद्दा न समजणे किंवा भाषांतराच्या अडचणी। तर हे बघा या ठिकाणी प्रश्न आहे की भारतात प्रादेशिक भाषेच्या विकासासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब अडथळा ठरत नाही। तर ऑप्शन 1 लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे हा आपला अडथळा नसणार आहे, म्हणजे जे ऑप्शन 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 दिलेला है कि भाषा अध्ययन सोपे होईल जर। हे बघा मित्रांनो अब हिंदी में आपको ये क्वेश्चन किस तरीके से पूछा जाएगा कि भाषा अध्ययन कब आसान होगा, भाषा अध्ययन सोपे होईल जर। तर हे बघा प्रश्न कशा प्रकारे आहे की पाठ्यपुस्तकावले शिकवली नाहीत, परीक्षा नसतील, भाषा समृद्ध वातावरण असेल किंवा लेखन करण्यापूर्वी व्याकरणाच्या सरावावर अभ्यास अधिक वेळ दिला तर। हे बघा मित्रांनो भाषा अध्ययन सोपे होईल जर भाषा समृद्ध वातावरण असेल तर ऑप्शन जे आपला 3 दिलेला आहे ते काय असणार आहे बरोबर असणार आहे। ऑप्शन जे 3 असणार आहे मित्रांनो ते आपला योग्य उत्तर असणार आहे। तो देखिए दोस्तों यहाँ पर सीटेट फरवरी 2026 के लिए हम आप लोगों के लिए एक स्पेशल ऑफर लेकर आए हैं, जहां पर आपको पेपर 1 और पेपर 2 के नोट्स यहां पर देखने के लिए मिल रहे हैं। दोस्तों पेपर 1 साठी मराठी भाषा पेडागॉजी सोबतच हिंदी भाषा पेडागॉजी, परिसर अभ्यास आणि बालमानसशास्त्राचे हे सगळे नोट्स आपल्याला फक्त आणि फक्त 499 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे। जवळपास 50% आपण ऑफ ठेवलेला आहे मित्रांनो। 999 रुपयाचे नोट्स फक्त आणि फक्त तुम्हाला 499 मध्ये या ठिकाणी देण्यात येत आहेत। आणि पेपर 2 साठी पेपर 2 में भी आप देखेंगे दोस्तों कि यहाँ पर आपको मराठी भाषा पेडागॉजी, हिंदी भाषा पेडागॉजी, समाजशास्त्र पेडागॉजी मीन्स SST पेडागॉजी और बाल मानसशास्त्र के नोट्स आपको सिर्फ और सिर्फ 499 रुपए में यहाँ पर दिए जा रहे हैं दोस्तों। और ये भी आपको क्या है 50% ऑफ यहाँ पर दिया जा रहा है। टोटल म्हणजे 50% ऑफ आपण नोट्स या ठिकाणी देत आहोत। आणि जर तुमचे दोघी पेपर असेल तर फक्त आणि फक्त 599 मध्ये तुम्ही हे नोट्स परचेस करू शकतात मित्रांनो। स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही आता से परचेस करू शकतात। म्हणजे परीक्षेला जवळपास 45 दिवस बाकी आहे मित्रांनो, म्हणजे 1.5 महिना बाकी आहे परीक्षेला आणि आरामात तुम्ही 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी घेऊ शकतात। किंवा कसा वाचायचा काय वाचायचा हे तुम्हाला माहित पाहिजे। आप लोगों को ये पता होना चाहिए कि आपको पढ़ना क्या है, आपको कितना पढ़ना है, आपको किस तरीके से प्रैक्टिस करनी है। दोस्तों परीक्षा बड़ी नहीं होती, हमको गाइडलाइन करने वाला कोई नहीं होता, इस वजह से हमको क्या है तकलीफ होती है, वरना परीक्षा बहुत ज्यादा आसान होती है। तो स्क्रीन पर एक कांटेक्ट नंबर दिया गया है दोस्तों, इस नंबर पे कांटेक्ट कर अभी आप इसको परचेस करके दोस्तों जेरोक्स करके पढ़ सकते हैं, कंप्यूटर पे पढ़ सकते हैं, लैपटॉप पर पढ़ सकते हैं, जैसा आपको बेनिफिट आपके पास फैसिलिटी आप उस हिसाब से क्या है इसको पढ़ सकते हैं। तो अभी इस नंबर पर कॉन्टेक्ट कीजिए और हमसे ये नोट्स क्या है दोस्तों परचेस कीजिए। बढ़ते हैं अगले प्रश्नों की तरफ, वीडियो को लाइक कर देंगे दोस्तों जितने भी लोग वीडियो को देख रहे हैं, और चैनल को सब्सक्राइब कर देंगे। अगला प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे की भाषा शिक्षणात उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्टे काय असते। तर हे बघा सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहित आहे की उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय। तर हे बघा विद्यार्थ्यांच्या प्राथमिक चुका दुरुस्त करणे बरोबर आहे, माहिती किंवा ज्ञान या संदर्भात होणाऱ्या चुका सुधारणे हे सुद्धा बरोबर आहे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढ करणे हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे वरील सर्व आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17
आता हे बघा 17वा प्रश्न विचारलेला आहे की भाषेच्या सतत आणि व्यापक मूल्यांकनासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे. आता हे बघा सतत आणि व्यापक मूल्यांकनासाठी कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. योग्य शब्दसंग्रह, प्रकल्प कार्य, योग्य उच्चारण किंवा वेगवेगळ्या संदर्भात भाषेला वापरण्याची क्षमता. तर हे बघा ऑप्शन जे डी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल मित्रांनो ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचे जे 3 प्रश्न आहे, आता 3 प्रश्न आपण व्याकरण संदर्भातले 3 प्रश्न या ठिकाणी ऍड केलेले आहे मित्रांनो, कारण उतार्याच्या आधारावर किंवा गद्य आणि पद्य जे तुम्हाला पॅसेज दिले जाते त्याच्या आधारावर जवळपास 5 ते 6 मार्क आपल्याला परिच्छेद म्हणजे व्याकरण संदर्भात विचारले जातात. आता प्रश्न आहे की मौन तुझे ओथंबून भरले, यातील ओथंबून म्हणजे काय. तर हे बघा ओथंबून म्हणजे काय, तर काठोकाठ भरले म्हणजे ऑप्शन क्रमांक एका प्रकारे वाक्प्रचार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न विचारलेला आहे की घेऊन या पाऊस आला, यातील पाऊस काय आहे. तर हे बघा मित्रांनो प्रश्न असा विचारलेला आहे की पाऊस हे काय आहे. तर हे बघा समूहवाचक नाम आहे, विशेष नाम आहे, कर्ता आहे किंवा नाम आहे. तर बघा प्रश्न क्रमांकाचं जे 19चं जे उत्तर असेल मित्रांनो पाऊस हे काय आहे तर नाम आहे, म्हणजे ऑप्शन आपला जे 4 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा. तर हे बघा मित्रांनो सामान्य नाम नसलेला पर्याय कोणता, तर जंतू हे सामान्य नाम आहे, मनुष्य हे सामान्य नाम आहे आणि जीव हे सुद्धा काय आहे तर सामान्य नाम असणार आहे. परंतु ताक या ठिकाणी सामान्य नाम नसलेला पर्याय असणार आहे, म्हणजे जे ऑप्शन 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 4 असणार आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता हे बघा मित्रांनो तुमच्यासाठी आपण प्रश्नसंच सुद्धा तयार केलेले आहोत. प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 साठी म्हणजे वेगवेगळे प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका, हिंदी भाषा पॅडागॉजी पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका, CDP म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका आणि EVS पॅडागॉजी म्हणजे परिसर अभ्यास पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका, म्हणजे टोटल पेपर 1 साठी 40 प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी मित्रांनो 40 प्रश्नपत्रिका फक्त 399 मध्ये आपण या ठिकाणी देत आहोत. तशाच प्रकारे पेपर 1 साठी किंवा पेपर 2 साठी मराठी विषयाची 10 प्रश्नपत्रिका, हिंदी भाषा पॅडागॉजीची 10 प्रश्नपत्रिका आणि बालमानसशास्त्र विषयाची 10 प्रश्नपत्रिका, टोटल 30 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी 299 मध्ये मिळणार आहे मित्रांनो. उत्तरासहित हे प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे. आणि जर तुम्हाला टोटल 60 क्वेश्चन सेट पाहिजे म्हणजे एकूण 60 प्रश्नसंच पाहिजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे सगळे प्रश्नसंच पाहिजे तर 499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्नसंच दिले जाणार है. स्क्रीन पर एक कॉन्टैक्ट नंबर दिया गया है दोस्तों, इस नंबर पे कॉन्टैक्ट कर इस नंबर पर व्हाट्सअप कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं. मैं आपको बता रहा हूँ प्रैक्टिस आपके लिए बहुत ज्यादा जरूरी है. नोट्स पढ़ेंगे और उसके बाद परीक्षा के लिए प्रैक्टिस करेंगे तो डेफिनेटली आप क्या है इस बार सीटेट पास होने जा रहे हैं दोस्तों. 8 फरवरी को सीटेट का पेपर होना है, 45 दिन अभी भी परीक्षा में बाकी है. तो स्क्रीन पर दिए गए व्हाट्सअप नंबर पर क्या है आप हमसे कांटेक्ट कर इसको परचेस कर सकते हैं दोस्तों. वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करेंगे, वीडियो को लाइक करेंगे और अगर आप हमारे चैनल पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब करेंगे. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.